तर सर्वोच्च न्यायालयामध्ये आज नीट परीक्षेसंदर्भात दाखल याचिकांवरती सुनावणी होणार आहे। सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय की पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यापूर्वी पेपर फुटी कोणत्या स्तरावरती झालेली आहे आणि याचा गैरफायदा घेतलेल्या लोकांना ओळखणं शक्य आहे का हे ठरवलं जाईल। यावर केंद्र सरकारने नीट प्रकरणामध्ये पेपर फुटला नसल्याचं प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात सादर केलंय। सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती जे.बी. पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडणार आहे। नीट परीक्षेसंदर्भामध्ये ही सुनावणी होणार आहे। नीट परीक्षेमध्ये पेपर फुटलाय का या संदर्भामध्ये त्यावरती निर्णय घेण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालय विचार करणार आहे आणि या पेपर फुटीचा नंतर गैरफायदा झालेल्या लोकांना ओळखणं शक्य आहे का हे सुद्धा ठरवलं जाणार आहे। केंद्र सरकारनं नीट प्रकरणामध्ये पेपर फुटला नसल्याचं प्रतिज्ञापत्र सर्वोच्च न्यायालयात सादर केलंय आणि या परीक्षेसंदर्भात याचिकांवरती आज सुनावणी होणार आहे। सरन्यायाधीश डी.वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती जे.बी. पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडणार आहे। सर्वोच्च न्यायालयामध्ये आज नीट परीक्षेसंदर्भात दाखल याचिकांवरती सुनावणी केली जाणार आहे। सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलंय की पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यापूर्वी पेपर फुटी कोणत्या स्तरावरती झालेली आहे आणि याचा गैरफायदा घेतलेल्या लोकांना ओळखणं शक्य आहे का हे ठरवलं जाणार आहे। यावरती केंद्र सरकारने नीट प्रकरणामध्ये पेपर फुटला नसल्याचं प्रतिज्ञापत्र न्यायालयामध्ये सादर केलंय। माझे सहकारी रामराजे शिंदे आपल्यासोबत आहेत। रामराजे, नीट परीक्षेसंदर्भात याचिकांवरती आज सुनावणी होणार आहे, केव्हा नेमकी सुनावणी होईल आणि सर्वोच्च न्यायालयाचं 3 सदस्यीय खंडपीठ यावरती जे चर्चा करणार आहे त्या संदर्भात नेमके काय आदेश दिले जाऊ शकतात? बिलकुल, ह्या सुनावणीचे 2 पॅरामीटर्स आहेत। पहिले पॅरामीटर्स म्हणजे की एनटीएने जे आपलं म्हणणं मांडलेलं आहे त्याचबरोबर केंद्र सरकारने जे म्हणणं मांडलेलं आहे आणि सीबीआयनं जो आपला रिपोर्ट सादर केलेला आहे त्या रिपोर्टची समीक्षा केली जाईल आणि सीबीआयनं काय म्हटलेलं आहे, कारण एनटीएचं आणि केंद्र सरकारचे मुद्दे जे आहेत ते प्रतिज्ञापत्रातून कळालेले आहेत। केंद्र सरकार म्हणते की पुनर्परीक्षा घेणं योग्य नसणार आहे आणि ज्या स्तरावर ही पेपर लीक झालेला आहे की तेवढ्या पुरतच त्या लोकांना एक पनिशमेंट दिली जाईल। दुसरं म्हणजे की एनटीएने सुद्धा तसं सांगितलेलं आहे की पेपर लीक झाला नसल्याचं स्पष्ट केलेलं आहे। टेलिग्राम मधून कोणताही पेपर लीक झाला नसल्याचं सांगितलेलं आहे। तर आता फक्त वाट पाहिली जाते ते म्हणजे की सीबीआयची। सीबीआयनं यामध्ये रिपोर्टमध्ये काही लोकांना ताब्यात घेतलेलं आहे, त्यांच्याकडून चौकशी करण्यात आलेली आहे, तपास करण्यात आलेला आहे। त्यांच्या जबाबामधून पेपर लीक झालेला आहे की नाही हे स्पष्ट होणार आहे। त्यामुळे सीबीआयने नेमकं कोर्टामध्ये काय सादर केलेलं आहे ते पाहावं लागणार आहे आणि कोर्ट आज नेमकं कोणता आदेश देते, म्हणजेच की पुनर्परीक्षा घेण्याच्या संदर्भामध्ये कोर्ट काय म्हणतंय का आणि त्याचबरोबर जे की विद्यार्थ्यांना या माध्यमातून दिलासा मिळणार आहे का हे सुद्धा आज कळणार आहे। निश्चित रामराजे, धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।